morning friends. So today we are going to learn next part of the topic, that is transition and inner transition element. बघा, आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं होतं कंपाऊंड्स ऑफ मॅंगनीज अँड क्रोमियम, आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे पोटॅशियम परमॅंगनेट, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे केमिकल रिएक्शन, त्यानंतर पोटॅशियम डायक्रोमेट, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याची केमिकल रिएक्शन, त्याचं सिंथेसिस, आणि काही कॉमन फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑल दी डी ब्लॉक एलिमेंट. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट extraction process of metals. Extraction of metals, in that some ores and minerals terms are there, as well as some mineral and ores we are going to see. Then metallurgy, after that flow chart of metallurgy. Okay, so these terms we are going to study today. So let us begin with extraction process. Extraction of metal. You see, as we are dealing with the D block elements, that is metals. So how these metal extracted, or how these metals make available to us, म्हणजे हे मेटल अवेलेबल कसे केले जातात किंवा हे मेटल कसे मिळवले जातात ते आपण या प्रोसेस मधून पाहणार आहोत. दॅट इज एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. तर हे कसे मिळवले जातात? देयर इज अ टिपिकल प्रोसेस अँड दॅट इज कॉल्ड एक्सट्रॅक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण? एक्सट्रॅक्शन. आता मला सांगा, टू एक्सट्रॅक्ट देम, वेअर दिस मेटल्स फाउंड? हे मेटल्स कुठे सापडतात आपल्याला? दे फाउंड इन अर्थ क्रस्ट. नेचर मध्ये सापडतात ना, पृथ्वीच्या पोटामध्ये अर्थ क्रस्ट मध्ये सापडतात. दे फाउंड इन अर्थ क्रस्ट, सो वी हॅव टू टेक दॅट, अँड आफ्टर टेकिंग दॅट वी हॅव टू कॅरी आउट फर्दर प्रोसेस, दॅट इज एक्सट्रॅक्शन. म्हणजे अर्थ क्रस्ट मधून ते आपल्याला काढायचे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचे आहे. सो दॅट ऑल प्रोसेसेस वी आर गोइंग टू सी इन दिस एक्सट्रॅक्शन. बिफोर स्टार्टिंग टू एक्सट्रॅक्शन, वेअर these metals found and what it is called? हे मेटल्स कुठे सापडतात आणि त्यांना काय म्हणतात? निसर्गामध्ये भरपूर ठिकाणी अर्थ क्रस्ट आहे, म्हणजे जमीन सगळीकडेच आहे ना. त्या सगळ्या जमिनीमध्ये आपल्याला पाहिजे ते मेटल सापडतील का? नाही. अर्थ क्रस्ट मध्ये सुद्धा अशी काही ठिकाणे आहेत की जिथं हे मेटल्स मुबलक प्रमाणात मिळतात. दे आर अवेलेबल इन प्लेंटी अमाउंट, अँड ऍट दॅट प्लेस ओनली वी हॅव टू कॅरी आउट एक्सट्रॅक्शन. जिथं ते सापडतात तिथंच आपल्याला काय करावं लागेल? एक्सट्रॅक्शन करावं लागेल. जिथं सापडते तिथं न करता दुसरीकडे एक्सट्रॅक्शन करून चालणार आहे का? नाही. त्यामुळे जिथं ते जास्त प्रमाणात, विपुल प्रमाणात सापडतात तिथंच आपल्याला एक्सट्रॅक्शन करायचं आहे. आता जिथं ते सापडतात अशा जागेला किंवा त्या अशा सोर्सला काय म्हणायचं? मिनरल. Here the term comes mineral. So what is mineral? Mineral, it is naturally occurring substance in earth crust where we can found metals in their combined state. हा एक नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये मेटल्स आपल्याला भरपूर प्रमाणात सापडतात विथ देअर कंबाईन स्टेट. त्याच्या कंबाईन स्टेट मध्ये आपल्याला सापडतात, अँड दॅट part is called as mineral. Naturally occurring substance in earth crust where metals are found in their combined state. Mostly combined state कोणते असते? आता ऑक्सिजन आहे त्यामुळे मेटल ऑक्साइड्स, they are found in the form of oxides, they are found in the form of sulfates, chlorides, bromates, या स्वरूपात ते सापडतात. So minerals are there. Now the next term is ore. Now what is ore? Ore is also naturally occurring substance in the earth crust where metals are found in their combined state and which can be used for the extraction of metal economically.
म्हणजे ओर हे काय आहेत, एक प्रकारचे मिनरल्सच आहेत. ओर्स आर काइंड ऑफ मिनरल्स विच आर यूज फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल इकॉनॉमिकली. म्हणजे इकॉनॉमिक पर्पज साठी आपण ते मिनरल ज्यावेळी एक्सट्रॅक्शन साठी वापरू त्यावेळी त्याला काय म्हणायचं आहे, ओर. मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स, एव्हरी मिनरल cannot be used as ore because in that mineral amount of metal may be less, and that's why if amount of metal is less then there would not be no purpose for the extraction. एखाद्या मिनरल मध्ये जर मेटलचा अमाऊंट कमी असेल तर त्याला इकॉनॉमिकली परवडेल का एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा मेटल 10% असेल फक्त आणि तो एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी खर्च जर 64 असेल तर उपयोग आहे का, नाही. तर अशा वेळी आपल्याला ओव्हर्स फाइंड करण्याची गरज आहे, म्हणजे ओव्हर शोधायची गरज आहे. आणि त्यासाठी मिनरल आणि ओव्हर मध्ये हाच फरक आहे की ओव्हर म्हणजेच काय, दे आर मिनरल्स विच कॅन बी यूज फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल इकॉनॉमिकल पर्पज. इकॉनॉमिक पर्पज साठी आपल्याला ते वापरायचे आहे, त्यालाच काय म्हणतात, ओव्हर. द पॉइंट. सो देयर इज अ क्वेश्चन, व्हाय एव्हरी ओर इज अ मिनरल बट एव्हरी मिनरल इज नॉट एन ओवर. एव्हरी ओवर इज अ मिनरल बट एव्हरी मिनरल इज नॉट एन ओवर. व्हाय? म्हणजे प्रत्येक ओवर हे मिनरल आहेच पण प्रत्येक मिनरल हे ओवर का नाही आहे. आताच मी सांगितलं की मिनरल्स म्हणजे काय की नॅचरली फाउंड होतात, मेटल सापडतात, कंबाईन स्टेट मध्ये सापडतात, पण जर त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मेटल कमी असेल तर ते एक्सट्रॅक्शन साठी आपल्याला वापरता येणार नाही, म्हणजे ते परवडू शकत नाही, इकॉनॉमिकल नाहीये. पण जर त्याच्यामध्ये मेटलचं प्रमाण हे जर जास्त असेल तर मात्र आपण ते यूज करू शकतो. आणि ते कशात असतं, असे मिनरल्स की जे इकॉनॉमिकली आपल्याला परवडू शकेल अशा मिनरल्सना जे आपण करतो त्याला काय म्हणायचं, ओव्हर. त्यांना काय म्हणायचं आहे, ओव्हर. अँड दॅट्स व्हाय एव्हरी ओव्हर इज अ मिनरल बट एव्हरी मिनरल इज नॉट एन ओव्हर. एव्हरी मिनरल कॅनॉट बी यूज फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल बट एव्हरी ओव्हर कॅन बी यूज फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. Got the point? So this is the difference between mineral and ore. Now let us see some minerals and ores which are used for the extraction of metal. आता काही एक्झाम्पल बघूया की जे मिनरल्स आणि ओव्हर्स एक्सट्रॅक्शन साठी एखाद्या टिपिकल मेटलचं एक्सट्रॅक्शन साठी वापरले जातात. कुठले कुठले आहेत ते बघू. बघा, आयर्न, कॉपर आणि झिंक या तीन मेटलचे आपण ओव्हर आणि मिनरल्स पाहतोय. बघा, आयर्नचे कुठले कुठले आहेत. पहिला आहे हेमॅटाइट. हेमॅटाइट फॉर्म्युला आहे Fe2O3 हेमॅटाइट. नेक्स्ट इज मॅग्नेटाइट Fe3O4 मॅग्नेटाइट. आयर्न पायराइट्स FeS2 पायराइट्स, आयर्न पायराइट्स FeS2. and siderite FeCO3 siderite. These are the minerals of iron. हे सगळे काय आहेत बघा, आयर्नचे मिनरल्स आहेत. आणि as iron is present in this but we cannot use each and every of one of them for the extraction of iron. जरी आयर्न याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून आपण प्रत्येक मिनरल हे एक्सट्रॅक्शन साठी वापरू शकत नाही. तर ओर कुठला असेल यामधलं, तो ओर कोणता आहे बघा, हेमॅटाइट. म्हणजे या सगळ्यामध्ये हे सगळे मिनरल आहेत पण हेमॅटाइट इज ओवर. व्हाय? बिकॉज हेमॅटाइट, इन हेमॅटाइट अबाउट 60 to 70% iron is present, due to which we can very easily economically can use for the extraction of iron. आपण एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न साठी ते वापरू शकतो. and that's why hematite is a mineral as well as it is a ore. But magnetite, limonite, iron pyrite, siderite, iron is present but content is low, which is not profitable or which is not economic. And that's why
these cannot be used for the extraction of iron. त्यामुळे हे फक्त मिनरल आहेत, ओर नाही आहे. In recent competitive exams, this question has been asked: which one of the following is important ore of iron? These are the options. So answer would be hematite Fe2O3, in which 60 to 70% iron can be extracted. 60 ते 70% आयर्न याच्यामधून आपण काढू शकतो. ओके. Then next, minerals of copper. Chalcopyrite CuFeS2, then chalcocite and cuprite. Chalcocite and cuprite, these are the three minerals. So very important ore of the copper is this chalcopyrite CuFeS2, because the amount of copper is more, or we can say most of the copper can be extracted from this chalcopyrite, and that's why chalcopyrite is a mineral as well as ore, but not chalcocite and cuprite. Then next is zinc. Zinc metals कुठले आहेत बघा minerals? ZnS, that is zinc blend. Zinc blend. Then zincsite, ZnO, zincsite. And next last आहे ते calamine, that is ZnCO3. These are the minerals, but ore is this zinc blend, ZnS. This is used for the extraction of zinc. हे extraction साठी वापरतात. पण zincsite आणि calamine cannot be used for the extraction of zinc, because most of the zinc can be recovered or can be extracted from the zinc blend and not from other minerals. And that's why every ore is a mineral, but every mineral is not an ore. प्रत्येक ओर हे मिनरल असतं, पण प्रत्येक मिनरल हे ओर असू शकत नाही. Got the point? Okay. Now let's move forward. Metallurgy. In the extraction of metal, the important term is metallurgy. So first we will see the definition of metallurgy. What is metallurgy? Metallurgy is the process in which metal is extracted economically with profit from its respective ore, called as metallurgy. बघा, मेटलर्जी कशाला म्हणतात? अशी प्रोसेस की ज्याच्यामधून आपण मेटल एक्सट्रॅक्ट करतो, त्याच्या ओर मधून इकॉनॉमिकली विथ प्रॉफिट येते. परवडलं असलं पाहिजे आणि फायदा सुद्धा झाला पाहिजे, तरच त्याला काय म्हणायचं आहे? मेटलर्जी म्हणायचं आहे. पुन्हा एकदा बघा, मेटलर्जी द प्रोसेस इन विच मेटल इज एक्सट्रॅक्टेड इकॉनॉमिकली विथ प्रॉफिट फ्रॉम इट्स ओर, दॅट इज कॉल्ड मेटलर्जी. त्यालाच काय म्हणायचं आहे? मेटलर्जी. ओके. नाउ मेटलर्जी ऑफ सेव्हरल टाइप्स बेस्ड ऑन द नेचर ऑफ ओर वी गेट. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारचं ओर सापडतं ना, त्याच्यावरती बेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मेटलर्जी कॅरी आउट करता येतात. कुठल्या कुठल्या आहेत बघा. फर्स्ट आहे पायरोमेटलर्जी, नेक्स्ट आहे हायड्रोमेटलर्जी, and third electrometallurgy. Word itself indicates meaning. Pyro means heat or temperature. Here in this kind of metallurgy, what is done? Ore is heated at high temperature, and with the help of that extraction of the metal is carried out. Ore heat केलं जातं चांगलं, आणि त्याच्यातून मग मेटल काय केलं जातो? एक्सट्रॅक्ट केला जातो. म्हणून त्याला काय म्हणायचं? पायरोमेटलर्जी. नेक्स्ट आहे हायड्रोमेटलर्जी. बरेच ओर हे समुद्राच्या तळाशी किंवा इन द फॉर्म ऑफ ॲक्वियस किंवा जिथं पाणी असेल अशा ठिकाणी सुद्धा सापडतात. सो ओव्हर देअर व्हेन मेटल्स आर एक्सट्रॅक्टेड फ्रॉम इट्स aqueous solution, that is called hydrometallurgy. Hydro means water. Next is electrometallurgy. Electrometallurgy with the help of electric current. आपण याच्या आधी सुद्धा शिकलेलो आहे बघा. इलेक्ट्रोलायसिस
passing of electric current through the solution and decomposition of the substance. Electrolysis, here electrometallurgy, by using electrolysis process metal is extracted, so that is called electrometallurgy. तीन प्रकार पहिले बघा, कुठले कुठले? pyrometallurgy, hydrometallurgy and electrometallurgy. Now let us see some basic terms which are used in metallurgy. काही बेसिक टर्म्स बघू जे मेटलर्जी मध्ये यूज केले जातात. कोणत्या कोणत्या? पहिल्या दोन तर आपण पाहिलेले आहेत, मिनरल्स अँड ओर्स. मिनरल, नॅचरली occurring substance in the earth crust where metals are found in their combined state. Or it is a mineral, or they are mineral which are used for the extraction of metal economically with profit. Or आता इथं बघूया गेन पार्टिकल्स और मॅट्रिक्स. गेन किंवा मॅट्रिक्स ला म्हणतात त्याला. गेन स्पेलिंग बघा, GANGUE. गेन म्हणायचं त्याला, गेन, गॅंग, गेंग्यू असं काही म्हणायचं नाही. गेन पार्टिकल्स, गेन. बघा बरेचसे ओव्हर पार्टिकल किंवा ओव्हर्स हे अर्थ सरफेस मध्ये सापडतात. अर्थ सरफेस मध्ये फक्त मेटल्स असतात का? नाही. That ore particles are associated with dust, dirt, silica and many other things which are unwanted. And all these unwanted impurities are called gain particles or matrix. What is gain particles or gain? Unwanted impurities like dust, dirt, silica which are associated with ore particles called as gain particles. त्याला काय म्हणायचं? गेन पार्टिकल. जे अनवॉन्टेड असतात, माती, डस्ट वगैरे, वाळू, हे आपल्याला नको आहेत ना. फक्त आपल्याला काय पाहिजे? आपले एलिमेंट तेवढेच पाहिजे. ते सोडून जे बाकी असतात त्याला सगळ्यांना काय म्हणायचं? गेन पार्टिकल्स किंवा मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे फ्लक्स. आता बघा एक्सट्रॅक्ट करण्यासाठी किंवा जे काही मिनरल्स आहेत किंवा ओव्हर्स आहेत त्याच्यामध्ये काय आहेत? गेन पार्टिकल्स आहेत. तर ते गेन पार्टिकल रिमूव्ह करण्यासाठी वी हॅव टू यूज सम सॉर्ट ऑफ केमिकल कंपाऊंड विच रिएक्ट्स विथ दॅट गेन पार्टिकल अँड रिमूव्हज इट इफिशियंटली. म्हणजे त्यांना रिमूव्ह करतो. दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज फ्लक्स. त्याला काय म्हणायचं? फ्लक्स. सो फ्लक्स, it is a chemical substance or chemical compound which is used to remove gain particles or which on reaction with gain particles removes it. That chemical called flux. त्याला काय म्हणायचं? फ्लक्स. असा केमिकल सबस्टन्स की जो गेन पार्टिकल वर रिएक्ट होतो आणि त्यांना रिमूव्ह करतो, त्याला काय म्हणायचं? फ्लक्स. And the next term is slag. When we use flux to remove gain particles, so there is a reaction between gain particles and flux. So after this reaction, this flux produces fusible compound. Fusible compound is called as slag. Means on reaction of this flux with gain particle produces fusible compound. That fusible compound is known as slag. त्याला काय म्हणायचं आहे? slag. Got the point? So metallurgy बघा आपण काय काय बघितलं आता? We have seen extraction of particular metal, mineral, ore. Then we have seen minerals and ores of the particular metal, minerals of iron, ores of iron, minerals of copper, ores of copper, minerals of zinc, ores of zinc. Then we have seen definition of metallurgy. In that pyrometallurgy, hydrometallurgy, electrometallurgy. Then we have seen some terms which are very important like gain particles, matrix, flux and slag. Okay, if you know these basic terms, then next point that we are going to study, it will be very useful to you or it will be very easy to understand.
Okay, so let us see now next part, that is flow chart of metallurgy. Okay. Okay students, so we have seen different types of metallurgy. Now let us see the flow chart of metallurgy. बघा, आपण मेटलर्जी करणार आहोत. मेटलर्जी म्हणजे काय? एक्सट्रॅक्शन करणार आहोत. कशापासून? एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर. आता बऱ्याचशा प्रोसेसेस आहेत की ज्या या मेटलर्जी मध्ये इन्क्लूड केल्या जातात. So it is very important to study its flow chart first. If you know the flow chart of metallurgy of particular metal, then you will get better result of extraction. बघा, जर तुम्हाला एक्सट्रॅक्शन कसं करायचं किंवा कोणत्या कोणत्या प्रोसेसेस करायच्या एका विशिष्ट कारणासाठी हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जो मेटल एक्सट्रॅक्ट करणार कशापासून, त्याच्या ओर मधून, ते अगदी उत्तमरित्या होईल आणि जास्त प्रमाणात तुम्हाला त्याचं यील्ड मिळू शकतो. ओके, सो दॅट्स वाय फ्लो चार्ट फॉर मेटलर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज फ्लो चार्ट? इट इज स्टेप वाइज गायडन्स और स्टेप वाइज प्रोसेसेस विच आर कॅरी आउट टू एक्सट्रॅक्ट द मेटल. फ्लो चार्ट हा काय आहे? एक प्रकारचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये विशिष्ट स्टेप्स मेटल एक्सट्रॅक्ट करण्यासाठी वापरल्या जातात. त्याचा एक प्रकारचा चार्ट, तो म्हणजे काय आहे? फ्लो चार्ट. मेटलर्जीचा फ्लो चार्ट. सो लेट अस स्टडी दॅट फ्लो चार्ट ऑफ मेटलर्जी. तो कोणताही मेटल असो, आयर्न असेल, कॉपर असेल, झिंक असेल, कोणताही मेटल, तो मेटल एक्सट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला गरज आहे कशाची? फ्लो चार्टची. Okay, so let us study that flow chart of metallurgy. So here is the flow chart that looks like. तर बघा, first step is ore म्हटले काय का? Ore, and ore crushing and grinding. As we have seen that ores are found in nature, naturally occurring substance in the earth crust, and it is in the earth crust. Earth crust आहे म्हणजेच काय आहे? It is in the form of large lumps. अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी असणार ना, मग त्याला आपण एका अशा हाताने उचलून घेऊ का? नाही. किंवा अशा लहान प्रमाणात आपण घेऊ शकतो का? नाही. इकॉनॉमिकली विथ प्रॉफिटेबल पाहिजे तरच मेटलर्जी म्हणतो. जर इकॉनॉमिकली प्रॉफिटेबल पाहिजे असेल तर तुम्हाला यू हॅव टू टेक लार्ज लम्प्स ऑफ ओर. लार्ज लम्प्स म्हणजे मोठे मोठे असे ढेकळे ओरचे तुम्हाला ते घ्यावे लागतील. अँड देन यू हॅव टू क्रश देम. लार्ज लम्प्स ऑफ ओर यू हॅव टू क्रश देम अँड ग्राइंड देम इनटू पावडर. इनटू पावडर म्हणजे ते जे लम्प्स आहेत ते तुम्हाला पावडर स्वरूपात तुम्हाला काय करायचे? कन्वर्ट करायचे आहे. सो हाऊ विल यू कॅन टेक दॅट लार्ज लम्प्स ऑफ ओर and send to the ball mills. In that ball mill, these large lumps of ores will be converted into smaller pieces, and then after that smaller pieces you can convert them into the powder form. त्याला तुम्ही powder form मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. तर extraction of ore, first step is crushing and grinding of ore particles into the powder form. powder form मध्ये आपल्याला ते कन्वर्ट करायची आहे. The next step काय आहे बघा? After crushing and grinding, you have to concentration. You have to carry out concentration of the ore. What is concentration now? As we know that ore particles are associated with the gain particles. म्हणजे dust असणार, dirt असणार, silica असणार किंवा जे unwanted particles ते सगळे असणार ना. मग आपल्याला काय करावं लागेल? हे dust, dirt, गेम पार्टिकल, सिलिका पार्टिकल हे वेगळे करावे लागतील ना. किंवा समजा आयर्न ओर आहे, तुम्हाला आयर्न एक्सट्रॅक्ट करायचं आहे आणि आयर्न बरोबर जर कॉपर असेल, झिंक असेल तर चालेल का? नाही. तर आपल्याला आधी आयर्न पासून झिंक असेल, कॉपर असेल किंवा डस्ट असेल, डर्ट असेल हे बाजूला करावे लागेल. अँड जस्ट यू हॅव टू टेक आयर्न ओनली. तुम्हाला फक्त आयर्न घ्यायचा आहे.
This is called concentration. Removal of dust, dirt and gain particles, that is concentration. Now, how concentration is done? See, there are different processes are there. How concentration is done? First of all, magnetic process. Second one, gravity process, and Froth flotation process. These are the three major steps which are carried out for the concentration of ore. Let us see them one by one. Magnetic separation or magnetic concentration. So how magnetic concentration is done? Suppose if your ore particles are magnetic in nature. Ore particles are magnetic in nature. So you can very easily use magnet to separate your ore particles. If you allow your ore particles move along the magnetic roller, and that magnetic roller, when it is placed with your ore particles, that ore particles will be separated due to the magnetic property, while other ore particles which are not magnetic in nature, they will be separated out. ते काय होतील, बाजूला सेपरेट होतील. And in this way, with the help of magnetic separation, you can very easily concentrate your ore. In the magnetic separation ore, I will draw a small diagram, you will get the idea. This is the roller, and over here, two rollers should be placed like this, and there is a belt. As a belt also. And over is sprinkled over here, and these rollers are nothing but magnetic roller, and when these ore particles are passed, these ore particles will be settled down, while gain and dust particle, they will be accumulated in another heap. म्हणजे जे मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत ते या मॅग्नेट मुळे इथं जवळ पडतील ॲज दे आर डेन्स, अँड जे डस्ट अँड डर्ट पार्टिकल आहेत की जे मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होणार नाहीत ते तसं पुढे जातील ना, आणि ते इथं वेगळ्या स्वरूपात सापडतील. म्हणजे या प्रकारे विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक सेपरेशन ऑब्वियसली these ore particles or ores are crushed and grounded well. म्हणजे पावडर घ्यायची आहे, ती पावडर ज्यावेळी असते या प्रकारे मॅग्नेटिक रोलवरून पास करतात, आपल्याला ते वेगवेगळ्या स्वरूपात या प्रकारे मिळू शकतात. मॅग्नेटिक सेपरेशन. ओके, नाउ नेक्स्ट इज gravity separation. Gravity separation, what itself indicates meaning. Gravity, if your ore particles are having more gravitational force on it as compared to other gain particles, म्हणजे dust and dirt particles हे light in weight असतात. समजा iron ore आहे किंवा iron particles आहेत, they are heavy in nature and they are having high gravitational force on it. So if you allow them to pass on the slopy surface, and if the slope have steps, and if you place and particular shaped wires on it, किंवा जाळ्या त्याच्यावर ठेवले जाळी, तर काय होईल बघा, जे काही ओव्हर पार्टिकल्स आहेत ते स्टेप्स मध्ये साचून राहतील, आणि जे लाईट वेट गेन पार्टिकल्स आहेत ते पाण्याबरोबर वाहून जातील. ग्रॅव्हिटी फोर्स or gravity separation. See here, suppose like this, and if this slopy surface has steps like this, and if you pour the solution of ore from this surface, what will happen? Due to the gravitational force, that ore particles will be situated in these steps, and the lightweight particles will be accumulated at the last. म्हणजे ते जे ore solution आहे, obviously you have to use water over here. That concentrated ore you have to mix in water, and that watery solution of that ore you have to pass on the slopy surface
which will have state like this, and when you pass the solution, due to the gravity, that ore particles will be collected in these steps, and the lightweight gain particles will be washed away with the water. And in this way, gravity separation takes place. Next one is froth flotation. Now, this process is generally used for the sulfur containing ores. सल्फर कंटेनिंग ओर जे असतील त्यासाठी फ्रोथ फ्लोटेशन ही प्रोसेस वापरतात. आता याच्यामध्ये काय करतात बघा, इन फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस हियर द वेटिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओर अँड गेन पार्टिकल्स आर यूज्ड. सपोज your ore particles are weighted with water and your gain particles are weighted with oil. काय म्हणते बघा, जर तुमचे ओर पार्टिकल्स हे पाण्याने भिजत असतील आणि गेन किंवा तुमचे जे काही गेन पार्टिकल्स आहेत डस्ट अँड डर्ट, दे आर वेटेड विथ ऑइल, म्हणजे ऑइल जर भिजत असतील, देन वी कॅन सेपरेट देम विथ दिस कॅरेक्टरिस्टिक्स. हाऊ? वी हॅव टू प्रिपेअर अ सोल्युशन in a container. We have to take that solution in a container containing ore, water and oil. Ore, water and oil. And this solution we have to agitate with the help of compressed air. We have to agitate this solution with compressed air. म्हणजे एका forcefully air ने हे सोल्युशन आपलं काय करायचं आहे, एजिटेट म्हणजे स्टर करायचं जोरात. व्हॉट विल हॅपन, ड्यू टू दॅट कॉम्प्रेस्ड एअर दिस सोल्युशन विल बी एजिटेटेड वेल. as ore particles weighted with water and gain particles weighted with oil, oil produces froth with air. ऑइल काय करणार आहे, फ्रोथ प्रोड्यूस करणार आहे ड्यू टू द एअर. फ्रोथ म्हणजे काय, फेस, फोम, फेस तयार होणार आहे. आणि जे काही डस्ट अँड डर्ट पार्टिकल्स आहेत की जे ऑइलला चिकटून असतात ते सेपरेट होणार आहेत. दे विल प्रोड्यूस froth on the surface and at the bottom they is this froth when separated out will we get our ore particles. म्हणजे हा फ्रोथ जो आहे तो सेपरेट होईल आणि खालती कोण राहील, फक्त ओर पार्टिकल्स. जनरली सल्फर कंटेनिंग ओर जे आहे ते फ्रोथ फ्लोटेशन न कॉन्सन्ट्रेट केले जातात. ओके, बरोबर पॉइंट. तुम्हाला हे डिटेल मध्ये नाहीये, फक्त तुम्हाला हे माहिती असावं म्हणून या प्रोसेस सांगतोय. फक्त या प्रोसेस काय आहे हे माहिती असावे. बघा, आपण कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस पाहिलेल्या आहेत, मॅग्नेटिक सेपरेशन, ग्रॅव्हिटी सेपरेशन अँड फ्रोथ फ्लोटेशन सेपरेशन. ओके, नाउ आफ्टर कॉन्सन्ट्रेशन देयर इज अ प्रोसेस that is called reduction. रिडक्शन. आपण ओरची डेफिनेशन काय केली बघा, naturally occurring substance in the earth crust in its combined state. आता ते combined state मध्ये असतात म्हणजे काय, they are in the form of oxide, sulfates, bromates and chlorides. So these are the combined state. So we have to reduce them in the metallic form. आपण त्यांना त्यांच्या मेटॅलिक फॉर्म मध्ये काय करावं लागेल, रिड्यूस करावं लागेल ना. and for that purpose we have to reduce metal in their metallic state, and for that purpose there is a reduction. We have to carry out reduction. Now reduction may be carried out by using different substances like coke powder. Coke powder, it is nothing but pulverized coal. It is pulverized coal. कोळसा असतो, कोळसा. पल्वराइज म्हणजे अगदी बारीक केलेला कोळसा की ज्याची उष्णता देण्याची कॅपॅसिटी भरपूर जास्त असते. पल्वराइज्ड कोल, दॅट इज कॉल्ड कोक. विथ द हेल्प ऑफ कोक पावडर वी कॅन व्हेरी इझिली रिड्यूस देम. आपण त्याला व्हेरी इझिली रिड्यूस करू शकतो. नेक्स्ट आहे कार्बन मोनॉक्साइड. अगेन कार्बन मोनॉक्साइड, हाय टेम्परेचर कॉजिंग एंटिटी. So with the help of carbon monoxide also
we can reduce them. Third आहे heat by any means, by heating the ore sample you can reduce it. Aluminium, here aluminothermic process is there. Aluminothermic process. Generally thermite weldings are there. Thermite weldings means with the help of this process रेल्वेचे जे रूळ असतात बघा, रेल्स, ते रेल्स वेल्ड केले जातात with the help of this thermite welding, aluminothermic process. Why? Because aluminum is having strong tendency towards heat. Is when it burns, it creates large amount of heat, and that's why aluminothermic process for the reduction purpose. Next आहे electrolysis process. Electrolysis, same. Electro current lysis means separation. By using electric current, decomposition of the impure metal takes place, and that's why reduction is carried out. Then after reduction, when we carry out reduction by using this process, next step is refining. Refining, आपण हा वर्ड बऱ्याच वेळा ऐकलेला आहे बघा, ऑइल रिफाइंड, ऑइल रिफायनरीज, पेट्रोल रिफायनरीज. रिफाइन म्हणजे जो काय, म्हणजे आफ्टर कॅरिंग आउट कॉन्सन्ट्रेशन बाय दीज थ्री प्रोसेसेस, आफ्टर कॅरिंग आउट रिडक्शन बाय ऑल दीज प्रोसेसेस, म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे काही डस्ट अँड डर्ट पार्टिकल आहेत ते कमी कमी होत जाणार आहेत, बरोबर. मग शेवटी जी स्टेप येणार ती कुठली असणार आहे? रिफायनिंग. रिफायनिंग म्हणजे रिफाइन करायचं आहे त्याला बाय युजिंग फर्स्ट लिक्विफिकेशन प्रोसेस. Liquefaction process. So what is the liquefaction process? Whatever ore has been concentrated, whatever ore has been reduced, it is being converted into liquid form. It is converted into liquid form, and due to which it can be very easy to separate metal from it. Liquefaction. Then distillation. Distillation आपल्याला माहित आहे. When we got some sort of liquid sample, and if you have to distill it, you have to just heat it and condense it. म्हणजे आपल्याला काय करायचं, हीट करायचं आहे आणि हीट करून त्याला कंडेन्स करायचं आहे. If your ore contains some sort of boiling impurities, म्हणजे काही हीट केल्यानंतर लगेच वेपोराइज होत असतील, at that time we have to use distillation process. Distillation करायचं आहे. Fractional distillation is another ultra modern method. अल्ट्रा डिस्टिलेशन मध्ये काय करतात, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये एकापेक्षा जास्त घटक जे आहेत ते हीट करून काढले जातात. म्हणजे समजा एखादं मिक्सचर आहे ज्याच्यामध्ये 30, 40, 50, 60 मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट असलेले घटक आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल that ore sample is heated at about 30 degrees Celsius. One of the component is separated. Again heated at 40 degrees Celsius. Another compound separated. Then 50, then 60. In this way, fractional distillation is carried out to separate the impurities from it, volatile impurities from it. Then oxidation. Oxidation process. This is the most important property. Most important method for the extraction of metal. During refining, what happens? Most of the time, some impurities are there which is not separated by all other processes. बाकीच्या प्रोसेसने ते काय होत नाहीत, सेपरेट होत नाहीत. अशा वेळी काय करायचं आपल्याला? वी हॅव टू कॅरी आउट ऑक्सिडेशन ऑफ इट. सम इम्प्युरिटीज आर प्रेझेंट विच कॅन बी रिमूव्ड बाय ऑक्सिडायझिंग देम. आपण त्याचं ऑक्सिडेशन जर केलं, जस्ट वी हॅव टू पास ऑक्सिजन थ्रू दॅट ओवर सोल्युशन. When you pass oxygen through that solution, whatever impurities are present, they get oxidized, and our metal solution will be separated from them. And lastly, there electro refining with the help of electric current. Here we have to do the refining. How? Electrolytic cell prepare करतात, electrolyte solution घेतात, आणि त्याच्यामध्ये तुमचा जो काही impure ore आहे, ore sample आहे, it is used as an electrode. It is used as an electrode, and one of the standard electrode is also placed parallel to that.
and electric current is passed. When electric current is passed, whatever impurity is present, that impurity is settled down, and only metal particle will be separated and accumulated on the another electrode. And in this way, impurity gets separated and our ore particles are separated with the help of electro-refining process. Electro-refining process. So after doing electro-refining or refining process, finally whatever we get, that would be our pure metal. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसेस केल्यानंतर आपल्याला जे फायनली मिळतं, that would be our pure metal. Got the point? So this is something about flow chart of metallurgy. म्हणजे या प्रकारे तुमचा कुठलाही मेटल असो, त्याला जर तुमचा असा एक फ्लो चार्ट तयार झाला, म्हणजे समजा एखादं मेटल असेल, त्याला क्रश केलं, त्याला दुसरी कुठली मेथड लागेल कॉन्सन्ट्रेशनची, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटी लागेल, तर फक्त ग्रॅव्हिटी कॅरी आउट करणार. मग ग्रॅव्हिटी झाल्यानंतर आपल्याला रिडक्शन करायचंय, मग रिडक्शन कुठली प्रोसेस लागेल, तर ऑक्सिडेशन लागेल. बरं, ऑक्सिडेशन केलं, रिडक्शन मध्ये काय वापरून रिडक्शन करणार, तर आपण कोक वापरून रिडक्शन करू. म्हणजे ह्या ज्या स्टेप्स आहेत 1 2 3 ह्या सगळ्या मेथड करून शेवटी आपल्याला प्युअर मेटल मिळणार आहे. हे इम्पॉर्टंट नाही की आपल्याला सगळ्याच प्रोसेस करायला पाहिजे. सम ऑफ देम विल बी ऍप्लिकेबल बेस्ड ऑन देअर नेचर, देअर फिजिकल प्रॉपर्टीज अँड देअर केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज वरती सुद्धा या मेथड अवलंबून असणार आहे. आता याच्यानंतर आपण काय पाहणार आहे बघा, एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न, म्हणजे मेटलर्जी ऑफ आयर्न स्टडी करायचं आहे. त्यामुळं आयर्न साठी कुठले मेथड्स आपल्याला उपयोगी पडतील, त्यासाठी आपल्याला आधी फ्लो चार्ट तयार करावा लागेल, अँड देन वी विल फॉरवर्ड टू दी मेटलर्जिकल प्रोसेस. ओके, व्हॉट द पॉइंट? सो टुडे वी हॅव स्टडीड अबाउट एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. इन that minerals, different ores we have studied. After that, metallurgy. Then some terms which are included in the metallurgy. Then we have seen flow chart of the metallurgy. Okay, thank you.